साहेब म्हणजे ठीक आहे, तू गुन्हा दाखल कर. गुन्हा दाखल करायला आम्ही नाडवं यायचं काहीच कारण नाही. तुला वाटतं तू गुन्हा दाखल कर. त्या पद्धतीनं तो ग्रस्त इथं अकलूज पोलीस स्टेशनला आला. त्या ठिकाणी त्याने गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून ज्यावेळेला माघारी गेला त्यावेळेला तहसीलदार माघारी आली. 5-6 पोलीस आणि सुभाकर साहेब ही फक्त त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तिथं माळेवाडीत आल्यानंतर त्यानं परत भूमिका बदलली. नाही मला त्याच रस्त्याने न्यायचं किंवा मला मी ग्रामपंचायत समोर दहन करणार आणि त्या पद्धतीने त्यांनी ग्रामपंचायतीच्या समोर ते प्रेम दहन केलं. माळेवाडी आज तर तुम्ही पाहिलं असाल, आज जावा तुम्ही. माझं असं मी पत्रकारांना सगळ्यांना म्हणते जरा तिथल्या लोकांशी चर्चा करा. प्रचंड दहशतीखाली माळेवाडी आणि माझ्या यात बोरगाव आणि माळेवाडी वेगळं गाव नाही. सगळ्या आमच्या बोरगावच्या ज्या काही पूर्वीच्या परंपरा आहेत, यात्रा असेल काय असेल, ह्यात सगळे माळी कंपनीला तिथे बोरगावमध्ये माणूस. त्यामुळे गाव जरी स्वतंत्र झालेलं असेल तरी हे दोन्ही गावाचा विशेष नातं सन्मान तसंच पूर्वीपासून पुढच्या काळामध्ये सुद्धा राहणार आहे. याच वेळी आम्ही त्याला सांगितलं होतं की बोरगावमध्ये दहन करत असताना बोरगावमध्ये काय हरकत आहे. आम्ही पाटील कंपनी म्हणलं आमच्या आजोबांपासून, आम्ही लहान असल्यापासून 69 पासून आम्ही बघतोय. आमच्या घरातलं प्रत्येक जण गेल्या 15 दिवसापूर्वी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे एक चुलते वारले होते, त्यांना सुद्धा धन बोरगावातच केला. तर तुझं न्यायला तर काय अर्थ नाही तिथं, पण त्याला ते नाही, त्या रस्त्यानंच मला जायचं. ही अशी अडेलतट्ट भूमिका घेतली. गावकऱ्यांनी कुठेही अडवलं नाही आणि जर गावकऱ्यांना अडवायचं असतं तुम्ही मीडियाने थोडं लक्षात घेतलं पाहिजे. गावकऱ्यांना जर अडवायचं असतं तर प्रेस तिथं दहन करून दिलं असतं. गावकऱ्यांनी 20 माणसं विरोधात 200-400 माणूस त्या ठिकाणी जमला असता. आणि राजकारण आता हा ग्रस्त सरपंच होता माळेवाडीचा, तो कसा झाला काय झाला मला सांगत बसायचं नाही, पण रवी पाटलाचं आणि त्यांचं वेगवेगळे पॅनल मत नव्हतं. मग राजकारणातल्या कोरगड्याचं तुम्ही ह्या गोष्टीत आणायचं काय कारण आहे. रवी पाटलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं, कोर्टात दावा दाखल केला, तो तुमचा दोघाचा विषय आहे ना. त्याच्यावर अविश्वास ठराव मानला, ही राजकीय खेळी झाली, तो मंजूर झाला. परत ग्रामसभेत आता गेल्या 15 दिवसापूर्वी अविश्वास ठराव झाला, निवडून दिला तेव्हा ह्याच गावांना मान म्हणूनच निवडून दिलता ना. आज ऑब्जेक्शन घेतलं म्हणून जातीचा विषय कुठं व्हायचा. बरं ह्याच्या विरोधात त्यावेळेला उभा कोण राहिलं होतं, ह्याच्याच घरातला उभा राहिला होता चुलत भाऊ भाऊजाई होती काय, भाऊजाई होती. विचार करा, त्याचा भाऊ एक ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय शिपाई म्हणून, आणि त्याच्या पुढची आहे 1 वर्षापूर्वी हा सरपंच असताना ह्याची भाची वाढली होती. तर ह्याची भाची त्यानं स्वतःच्या जागेत 6 गुंठ जागा त्या ठिकाणी भाचीचं धरण केलं. आज मात्र प्रेस्टिज पॉईंट किती पण त्या स्मशानभूमीनं ग्रामपंचायतीनं बांधलेल्या स्मशानभूमीचा आजपर्यंत कुणीही वापर केलेला नाही. आजपर्यंत केलेलं नाही. एक आजही प्रेस झालं असतं तर पहिलं दंड झालं, पण आजपर्यंत त्या स्मशानभूमीचा कुणीही वापर केलेला नाही, कारण त्याला रस्ताच नाही आजपर्यंत. आणि हा सरपंच असतानाच स्मशानभूमी ती बांधली गेली. मी खरं तर ग्रामपंचायतनं बांधत असताना रस्ता वगैरे ह्या गोष्टीचा विचार करून बांधायला पाहिजे होता, पण ते झालेलं नाही. त्यामुळे ग्रामपंचायतला आपण दोषी धरू शकतो, त्याचा विषय नाही. त्यांच्या अडचणी काय होत्या काय मी नाही सांगू शकणार, परंतु माळेवाडीची भौगोलिक रचना अशी आहे की पांढरेमाळ्यात एक पूर्वीची ओगळ आहे, कुदळे मळ्यात एक ओगळ आहे. ओगळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सर, मला वाटतं सगळे शेतकऱ्याची मुलं आहे आपण. ओगळ आहे, पिशे मळ्यात एक ओगळ आहे, अशा प्रत्येक ठिकाणी ओगळे. आता पाऊसच नाही त्यामुळे या ओगळीत अतिक्रमण झाले, पण पांढरेमाळ्यातल्या साधारण त्या ओगळीचं 50% कॉन्क्रिटीकरण झाले आमच्या लोकांना जायला रस्ता म्हणून, आणि तिथून खालचं शेतकरी आपल्या सार्वजनिक म्हणून वापर करतात. आणि तो पूर्ण कुणाचं ऑब्जेक्शन राहणार नाही, पण आम्ही त्या रस्त्यानं ती प्रयत्न आहोत अशा प्रकारची मी स्वतः विनंती केली. या ठिकाणी ती विनंती म्हणजे ऐकायला फक्त तो एवढंच बोलत होता. मी कलेक्टरला बोललोय, मी तहसीलदारला बोललोय, मी काय कुणाला करायचे फोन केले, मला काय बोलायचं नाही कोणाला. ही एकूण माझं एवढीच विनंती आहे की आमच्या माळेवाडी आणि बोरगावला कुणीही बदनाम करू नका. नाण्याची दुसरी बाजू तुम्ही सक्षमपणे मांडा. आमचं काय चुकत असेल ना 100% आम्ही शिक्षा भोगायला तयार, पण जर चुकत असेल तर
एखादा कायदा आहे म्हणून खोट्या नाट्या केसेस करून एखाद्या कुटुंबाला पिळणं किंवा एखाद्या गावाची बदनामी करणं ही आमच्या दृष्टीनं योग्य वाटत नाही. मी या ठिकाणी कुठल्या समाजाची माळी समाजाची बाजू घेऊन आलोय किंवा दलित समाजाला डॉमिनेट करा. आता दलित तिथं राहिलेली 2-3 कुटुंब आहेत, त्यांना तुम्ही जाऊन भेटा, त्यांना विचारा तुम्ही पाहिजे तर, किंवा त्यांचं काय ऑब्जेक्शन आहे का ह्या बाबतीत, त्यांचं काय म्हणणं आहे का, त्यांचं काही सुद्धा नाही त्या ठिकाणी. हे त्यांना कुणी ही घटना घडल्यापासून त्यांना कुणी डॉमिनेट केलंय का, असं कुठलाही प्रकार नाही ना. हा ग्रस्त ह्या अट्रॉसिटी वगैरे झाल्यावर कुणी कामाला इथं घेत नाही म्हणल्यानंतर हा ग्रस्त स्वतः पुण्याला कामाला गेलाय म्हणे, कुटुंब घेऊन पुण्याला गेलाय. आणि हा भाऊ जो मयत भाऊ होता, आता कसं आहे मेलेल्या माणसाबद्दल फार मी वाईट बोलू नये, पण त्याच्याबद्दल तर प्रचंड तक्रार आहेत, आर्थिक तक्रारी गावामध्ये, त्याची तुम्ही चौकशी करा. आर्थिक घोटाळ्याची प्रचंड तक्रारी होत्या. मला तर डाऊट असा आहे की भाऊ आजारी होता का नाही मला माहित नाही तिथं, परंतु हा भाऊ व्यावहारिक माळेवाडी त्या भावाला मानत होती. म्हणजे आर्थिक देणं घेणं, सावकारी व्यवसाय हा पण तो ग्रस्त करत होता. दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा माणूस, तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे, पण दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा माणूस सावकारी व्यवसायापासून भिशी चालवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत होता. आणि भिशी चालवणारा जर लिखाणाचं काम जर कोण करत होतं तर ह्या ज्या कुटुंबाला अट्रॉसिटी दाखल केली त्या अट्रॉसिटी कुटुंबाच्या सख्खा चुलत भाऊ त्याचं लिखाणाचं काम करत होतं. म्हणजे यांची ह्या कुटुंबांची किती जवळीक नाती होती ती त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. असा सगळा हा माळेवाडीचा प्रकार आहे. त्याच्यात माळेवाडीच्या कुठल्याही व्यक्तीला, अगदी ही कुठले कुटुंब सहित कुठल्याही व्यक्तीला दोषी मानता येणार नाही. आम्ही माळेवाडीकरांनी जर अन्याय केला असेल किंवा आमच्या पाटील कुटुंबाने त्या बाबतीत कुठं अन्याय केलेला असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहे. मी तर असं मी म्हणण्यापेक्षा 4-2 दिवसामध्ये माळेवाडीतली सगळी लोक येऊन कलेक्टर साहेबांना भेटण्याचा विचार करत आहेत. कारण आज घरातनं बाहेरच माणूस पडायला तयार नाही त्या ठिकाणी. आज आमच्याबरोबर फोनवर बोलायला सुद्धा माणूस तयार नाही, इतकी घाबरते लोक त्या ठिकाणी. ते म्हणतात की आम्ही यावर काय तर झालं तर आमच्यावर गुन्हा दाखल करायला हा उद्या परत. आणि तो सरळ म्हणायचा ना, एकेकाला नमुना दाखव. आता तुम्ही कालचा जर गुन्हा जर बघितला, कुणावर गुन्हा दाखल केलाय? गावच्या डेप्युटी सरपंच, पोलीस पाटीलवर आणि मॅक्झिमम ग्रामपंचायत सदस्य. त्यात ही राग फक्त अविश्वास ठरावा. त्याच्यात काही सुद्धा नाही. रवी पाटील किंवा तिथं गेलो त्यावेळी त्यांनी कुणी त्यांनी म्हणले होते कुणा पैसे तरी ही सगळी लोक की अट्रॉसिटी माघार घेतल्याशिवाय आम्ही काय रस्ता देणार. मी गेल्या त्यांना सांगितलं की अट्रॉसिटी अशी माघार घेता येत नाही, त्याच्या हातात अट्रॉसिटी माघार घ्यायचं नाही. तुम्ही अशा वेळेला या ठिकाणी तो विषय काढू नका. अट्रॉसिटीचं बघू काय असेल ते आपण म्हणतो. हा विषय सामंजस्यपणानं मिटला पाहिजे ही आमची त्या दिवशी, आणि सगळ्यांनी त्याला सपोर्ट दिलेला होता. पण हा माणूस चर्चेला त्या ठिकाणी तयार झाला नाही. अखंड नुसतं मी तहसीलदारशी बोललोय, कलेक्टरशी बोललोय, पोलीस अधिकारी डीवायसीशी बोललोय. या पलीकडे हा कुठलीही भूमिका त्या ठिकाणी या माणसाने घेतली नाही. आणि ही खरी माळेवाडीची व्यथा आहे. आणि ती व्यथा मी आज तुमच्या माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर, आणि ती आपण व्यथा सगळ्या महाराष्ट्रात पसरवावी अशा प्रकारची विनंती आपल्याला सर्वांना करायची. याबाबतीत तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचार. माळेवाडीत ते 2च कुटुंब होते ना? माळेवाडीत ते 2च कुटुंब होते ना? माझ्या समाज नाही तसंच नाही. तेवढे अनंता पांढरे एक कुटुंब, अनंता पांढऱ्यांची ही 2 पोरं. नाही 3 साठे कुटुंब 3 कुटुंब. हो तेच सांगतोय मी, साठे कुटुंब तेच सांगतोय मी तुम्हाला. परत नंतर महादेवसाठी एक कुटुंब, त्यानंतर तुमचं आनंदासाठीच एक कुटुंब, आणि त्याच्यानंतर ही संस्था होती काय ना जेवणसाठी, आनंदासाठी जेवणसाठी भाऊ. पण जेवणसाठी नंतर आला, अगोदर आनंदासाठी आला माळेवाडी, त्याच्यानंतर महादेवसाठी आला. आणि ह्या सगळ्याला सुरुवातीला आल्यानंतर माळी कंपनीनेच जागा दिलेली आहे. आणि कोणाकडे मजुरी वगैरे करूनच ज्यांची काय तिथं जमीन होती वगैरे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा बोरगाव होतं. कुटुंब आहे का बोरगाव मधल्या इतर साठे म्हणजे बोरगाव मध्ये समाज भरपूर आहे. हो
त्यांनी कोणी ह्यांना सपोर्ट केलेला नाही असं ऐकायला मिळते. सपोर्ट आता काल मोर्चात होते काय 5-6 लोक होती, पण कसं आहे माहितीये का, आता मी नाही त्यात पण आता मी आज सकाळी आमच्या माळेवाडीतली 2 कुटुंबाची आज सकाळी चर्चा केली. तुमची भूमिका काय नाना म्हणजे आम्ही त्या दिवशी त्याला सांगितलं. आता आमचं असं झालं की म्हणजे बाहेर आमच्यावर दबाव आणते, तुम्ही जरी केलं तर तुम्हाला वाईट टाकू, हे करू ते करू, असं चाललंय. म्हणजे आम्ही ब्रेक उचलायला गेलो तर ती तिथं उचलायचं नाही, आतून द्यावं लागेल, तिथं खंदा द्यावा लागेल, नाहीतर यायचं नाही तुम्ही, असं तिथं प्रेताच्या वेळेला झालंय म्हणजे वादावर. आम्ही त्याला म्हणून कशाला वाद घालायचा, आपण गावात आपली स्मशानभूमी आहे गावात म्हणले, तिथं कशाला वाद घालायचा. नाही मला तिथं जर त्या कुठल्या जागेतनं जायचंय म्हणून. हा सरपंच असतानाच झाले, तो सरपंच असताना तो विषय झालेला आहे मशानभूमीचा. कसा झाला कसं आहे, बहुतेक त्या सरपंचाच्या अधिकारात सरपंचाला 25% अधिकार आहे डायरेक्ट सरपंचाच्या, त्या अधिकारात त्यांना ती स्मशानभूमी बांधली. रस्त्याचा विचार तिथं केल्या गेलेला नाही. मी पहिल्यांदा बघितली स्मशानभूमी ती गेल्यानंतर का स्मशानभूमी बांधताना मग बाकीचे मटेरियल कुठल्या रस्त्याने नेलं तरी स्मशानभूमी बांधताना मी तुम्हाला जे पर्याय रस्ता सांगितला ना त्याच रस्त्याने गेलो सगळं मटेरियल. तो रस्ता नव्हता आहे ना, तो वगळची म्हणतो ना, तिथून वाहन जातं. परत 2 शेतकऱ्याच्या कोणाच्या तरी बागेतनं काहीतरी नेलं सामान उचलून, असा काहीतरी विषय होता. काल सुद्धा ह्यानं काही सामान तिथं पोच केलंय अगोदर त्या मार्गेच, फक्त सरपंचाची गाडी राहिली होती पोच करायची. असं म्हणता येईल की विश्वासदर्शक ठराव आणल्यामुळे हे सगळं राजकारण घडलं. हो नाही पहिली तुमचा अॅट्रॉसिटीचा राग, पहिल्या अॅट्रॉसिटी केली आणि ती लोक त्या रस्त्यानं जाऊ देत नाही, त्यांनी कंपल्सरी मला दिलंच पाहिजे असं आग्रह. आणि बाकीच्यावर निघून दाखल झाले, त्या गावातनं अविश्वास ठराव ग्रामपंचायतीनं आणला आणि ग्रामसभेनं पण मंजूर केला. त्याचा सगळ्यात मोठा राग. कशामुळे आणला विश्वासदर्शक काय बघा, तो राजकीय विषय मला ते गाव लेवलचा विषय आहे. मी काय माझा त्याच्याशी कुठेही राजकीय संबंध अजिबात नाही. म्हणजे माझं तिथं एकीच तसं जर विचार केला तर खाजगी सांगायला सांगतो, तो माझा कार्यक्रम म्हणजे ग्रामपंचायत सरपंच होईपर्यंत तो माझा कार्यक्रम. तर त्या दिवशी 2 बैठका आमच्या झाल्या, हा साक्षीदार आहे त्या बैठकीत. मी त्या ग्रामपंचायतमध्ये भाग घेतला नव्हता. हे सगळे कंपनी त्याच्यासहित सगळे माझ्याकडे आले, बरोबर आहे. मी काय सांगितलं, फॉर्म भरल्याशिवाय माझ्याकडे यायचं. फॉर्म भरा, तुमचं पॅनल उभा राहत असेल तर मी येतो, नाही तर मला भाग घ्यायचा आहे. कारण कसं आहे माहितीये का, मी मागे सांगितलं तुम्हाला, इलेक्शन झालं की सगळी माळी कंपनी येत असते, त्याची सगळी कागदपत्र वगैरे ह्या नाही ना, काय नव्हतं ना. आमच्यासाठी वाढले हे जेवढे वाढले सुद्धा ही घटना घडली असती ना, त्या धनु साठ्याचं जरी व्यावहारिक काही जरी असतं तरी कुठेतरी कंपनी तिथं सरपंच बांधायला उचलायला जात हा विषय बरं. मला सांगा, तुम्ही अॅट्रॉसिटी दाखल करताय, हे करताय किंवा त्या सुवर्ण दलित असं एक स्वरूप थोडं दिलं. सुवर्ण किती आहेत त्या 2च पाटील कंपनीची घरात, पाटील आणि पवार. माळी समाज 95% माळी समाज आहे, तो सगळा ओबीसीच आहे. आला कुठे संबंध मला सांगा. नाही तर भाराबरून त्यातलं ते ओबीसी कॅटेगरी मधला समाज आहे. त्यांना पण मला सांगा की कुठलं तर राजकारण ओढून आणता आलं असतं. फक्त हरेश्वरची वेळ लिहून द्या. नाही मला तुम्ही सांगा, हे तयार आज मला सांगा, एका कुटुंबाला त्याच्या आर्थिक परिस्थिती सुद्धा जेमतेम आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबावर 2 अॅट्रॉसिटी एक महिन्याच्या फरकात जर होत असतील तर तुम्ही आपली साधी केस झाली तर आपण प्रेत जाऊ दिलं असतं का मला सांगा. बरं, त्यात पण तो एकटा मालक नाही, 8 मालक पडून एकटा घेऊ शकत नव्हता. ती तरी ह्यातली 4 माणसं मी बसवली तिथं खुर्चीवर. पण त्यांचं मानसिकता नसताना मी त्यांना म्हणलं नाही माझं ऐकावं लागेल, त्यानं जर तुम्हाला लिहून दिलं तर काय हरकत आहे. तर ते गप्पच झाली, होय म्हणली नव्हती मला. पण मला माहिती होतं की आपण ती केलं तर ही
माझं ऐकते आणि ते होऊ शकत होतं, काहीच अडचण नव्हती. आणि काय द्यायचं आहे की अॅट्रॉसिटी बद्दल मी तुम्हाला शब्दच त्यांना काढू दिला नाही. फक्त ह्या रस्त्यानं आम्ही प्रयत्न यायला परवानगी तुम्हाला दिलेली आहे, पण ह्याच्यावर कुठलाही ग्रामपंचायतचा किंवा माझा हात तुम्ही सांगणार नाही. तो रस्ता आहे का ना, रस्ता आहे का त्यांचा वायवाटीचा रस्ता आहे ना, म्हणजे त्या कुडोळ्याचा हा त्यांचा किती 8 फूट वगैरे 7 किंवा 8 फूट रस्ता असेल. खाजगी रस्ता त्यांचा खाजगी रस्ता. खाजगी रस्ता. अहो ते सांगतो ना, त्या कुटुंबाची एक बाई एक 4 महिन्यापूर्वी वारली. नाही का, माळेवाडी नाही बोलतात ना कुदळींची, ती सुद्धा त्यांनी खाली स्मशानभूमी लिहिलेली नाही रस्त्यामुळे. तिथं शेजारी जास्त शेतामध्ये. बरं, दिवसभर गावामध्ये एक डिपार्टमेंट तहसीलदार साहेब BSF गावाला असताना प्रकार घडला नाही, सुरुवात नाही, वास्तवाची नाही. डिपार्टमेंट अॅट्रॉसिटी दाखल करायची ही शेवटी बरोबर आहे. जी काय कारवाई पोलिसांना करायची आहे शासनाने ती करू द्या, आमचं त्याच्याबद्दल म्हणणं नाही. त्याला आपण जर आम्ही वेगळ्या पद्धतीने विचारू, पण माळेवाडीकर असं विचार केला तर यावेळेस माळेवाडीकरांनी कुठेही प्रेत अडवलेलं नाही. 28 आणि 29 तास ती म्हणायला लागली, असा कुठला प्रकार झालेला नाही. प्रेत प्रतिदंड माहीत झालं माहित नाही मला, पण सकाळी पहिला फोन माझा भाऊ वारला, तहसीलदार साहेबाला गेला, सुभाषपूर साहेबाला गेला. पहिला फोन सकाळी 6:15 वाजता. नंतर गावाला कळलं की हा माणूस वारला म्हणून. नाही मग मला सांगा, सकाळी 6 पहिला फोन संध्याकाळी 7 वाजता साहेबांना, तहसीलदार साहेबांना गावाला कळलं की भाऊ वारला म्हणून. रस्ता हा विषय, मला तिथनच रस्ता पाहिजे, जाऊ देणार नाही रस्ता. त्याचा पूर्ण प्लॅन आहे, गावाला बदनाम करायला पूर्ण प्लॅन होता. ना आता दोघांच्या भांडणात गावाची बदनामी झाली. आमचं म्हणणं तिचं आहे की गावाची बदनामी करू नका तर आम्हाला. आता इथून पुढे गावकऱ्यांची भूमिका काय? नाही, गावकऱ्यांची भूमिका निगेटिव्ह राहणार आहे. आता आजची परिस्थिती तुम्ही जर गावात प्रचंड कसे त्या गावाचा ही उद्योगच नाही, ती मानसिकताच नाही भांडणं बिंडणं करणे. जातीता ही तर भयंकर लांब राहील. असं झालं की त्याच्यावर चालू आहे. आता तिथं माझे वडील 5 वर्ष सरपंच होते, माझी आई 5 वर्ष सरपंच होती, परत रवी पाटील होते, त्यानंतर ओबीसी सरपंच होऊन गेले ते 2 तिथं. बरं, काय आमच्यात वाद आमच्यातच कुटुंबातच चालू झाला. त्यात काही 1-2 इलेक्शन त्यात पण झाली, पण ती इलेक्शन झाल्यानंतर कुठेही काही विषय नाही आमचे. आज बोरगावमध्ये सुद्धा एवढं वादाचं गाव असून तिथे इलेक्शन. बरं, बोरगावमध्ये विचार करा तुम्ही, 65% साधारण एससी समाज आहे बोरगावमध्ये. साठे कंपनी नाही, भोसले पण आहेत. साठे, भोसले, कांबळे, लोखंडे प्रचंड आहे तिथं. म्हणजे आज ग्रामपंचायत 15ची ग्रामपंचायत बॉडी असणाऱ्या बोरगावमध्ये 6 मेंबर एससीचे, 4 मेंबर ओबीसी, 5 फक्त जागा जनरल आहे, त्यातल्या 3 जागा स्त्री राखीव. तिथं कधीच हा वाद नाही. श्रीपूर धरा तुम्ही, श्रीपूरच्या एवढ्या दंगली झाल्या, एवढ्या टोकाचं कधीच काय झालं नाही श्रीपूर. इथून मागच्या काळामध्ये श्रीपूर असेल, बोरगाव असेल, जांभूळ असेल, अॅट्रॉसिटी इथंपर्यंत जाणारे वाद साधारण स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी मिळवून वाद होत नाहीत असं मी म्हणत नाही. वाद तर होतच असतात, सख्या भावांचं पुढे. हा, पण गावाच्या बाहेर गेलेलं नाही. त्या ठिकाणचे स्थानिक लोक सुद्धा त्या ठिकाणी ऐकतात. म्हणजे माझी विशेष या ठिकाणी तुमच्या वतीनं तुमच्या मागासवर्गीय समाज दलित नेते जेवढे आहेत तेवढा ना विनंती राहील की खऱ्या परिस्थितीची त्यांनी अभ्यास करून या ठिकाणी त्याच्या पाठीशी उभा राहावं. उगाच काहीतरी तो सांगतोय आणि काहीतरी कारण ह्यातले बरेच नेते कंपनी माझे सुद्धा मित्र आहेत. मी त्यातल्या 5-6 लोकांशी फोनवर पण बोललोय, राज्य पातळीवरच्या 1-2 नेत्यांशी पण फोनवर बोललोय. बरं, मला विरोधच करायचा असता, मला ह्या गोष्टी दाबायच्याच असत्या तर भाजपचे आमचे प्रदेशाध्यक्ष भालेराव साहेब सुद्धा स्वतः घरी येऊन त्याला भेटून गेले. त्यांनी स्वतः पत्र दिले कलेक्टरला, पण त्यांना ज्या वेळेला मी सांगितलं त्यावेळेला त्यांना सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. नाही, त्यांनाही मी काय थांबवत नव्हतं. मला आदल्या दिवशीच मला एकदम सांगितलं भालेराव साहेब भेटायला येणार. येऊ द्या म्हटलं, भेटायला काय, त्या कुटुंबाची व्यथा ऐकून घ्यायला आपण विरोध करायचं काहीच कारण नव्हतं. त्यामुळे मी ही विरोध करणं किंवा कुठं ठोकवणं कालचा मोर्चा होईपर्यंत मी मुद्दाम पत्रकार परिषद घेतली नाही. का तर त्याला आपण मोर्चाला काहीतरी आडवं करतोय असा त्याचा अर्थ निघाला.
म्हणून मला ती मोर्चा वगैरे या गोष्टी झाल्यानंतरच तिथं स्पष्टीकरण द्यायचं होतं. माझं सगळ्या दलित नेत्यांना तुमच्या वतीनं आव्हान आहे की खऱ्या परिस्थितीची त्या ठिकाणी आपण सगळ्या समाजाला घेऊन पाहिजे तर माळेवाडीत बसू. त्यांनी कधी पण यावं आणि कुणाचं चुकतंय काय चुकतंय कधीही माळेवाडी ऐकायला तयार आहे. कोणीही तुम्हाला विरोध करणार नाही त्या ठिकाणी. तिथं कुठलाही समाज आला कुणाचा विरोध आहे वगैरे मी मग काय सांगितल्याप्रमाणे तिथं दहन करून द्यायचं नाही ठरवलं असतं माळेवाडीनं ते पण प्रकार होऊ शकला. पण त्याचं खतपाणी त्या ठिकाणी कुणीच घातलेलं. कारण काय म्हणतो आपण मड्यावरतून लोणी खाणाऱ्याची प्रवृत्ती ह्या माळेवाडीत पहिल्यापासून नाही. आणि आम्ही पाटील कुटुंब त्या ठिकाणी नेतृत्व करत असताना आमची कधीही ती भूमिका राहिलेली नाही. ही सगळी दलित कुटुंब आम्ही पहिल्यापासून यांना आधार द्यायचं काम केलं. त्यामुळे त्या पुढच्या काळात सुद्धा जरी चुका झालेल्या असल्या तर यांना आधार द्यायची भूमिकाच आमची त्या माळेवाडी करायची. फक्त त्यांनी थोडं स्वभावामध्ये बदल केला तर ह्या गोष्टी आणि सॉल्व्ह होणाऱ्या गोष्टी आहेत. तुटलं ताणलं तर तुटतं शेवटी एक लक्षात. त्यात कुठं काय तुम्ही नियम आहे निसर्ग नियम आहे तुम्ही जेवढं ताणाल तेवढं तुटतंय. आता ह्या दोन समाज आहेत माळी समाज आणि मातंग समाज. दोन्ही समाज मागासवर्गीय मधले समाज आहेत. आम्ही 4-2 घर बाकीची आहे फक्त त्या ठिकाणी. माझी भूमिका आहे की सगळं विषय संपला पाहिजे आणि आमच्या गावाला कृपया बदनाम करू नका. जातीचं स्वरूप त्या ठिकाणी देऊ नका. तुम्ही म्हणलं मग ते राजकारण आहे कसं कसं नाही राजकारण आहे असं नाही म्हणलं मी तुम्हाला. मी काय म्हणलं की रवी पाटील नाही त्यांचं अविश्वास केसेस करणं अविश्वास हे राजकीय ह्या गोष्टी आहेत. याच्याशी याचा काय संबंध करायचं काय कारण नव्हतं. एवढंच माझं म्हणणं आहे याच्याशी याचा काही संबंध नाही. कारण तो जर राजकीय ह्याच्यानं जर राग धरत असेल तर राजकारण मला सांगा की मी इलेक्शनला पडतो किंवा माझं पॅनल पडतं मी उठायचं सुटायचं लगेच त्याच्यावरही करायचं का. वैचारिक मतभेद आमच्या कोणाचेही असतील. वैचारिक मतभेद आणि वैयक्तिक गोष्ट यामध्ये कुठेही तुम्ही जोड देऊ नये. प्रत्येक जण मॅक्झिमम स्वतःच्या शेताचं ते माळेवाडीला गावठाणच नाही अजून. 88ला ग्रामपंचायतून सुद्धा माळेवाडीला कुठलंही गावठाण नाही. हे सगळे लोक राहतात ते स्वतःच्या जागेत राहतात. जे बाहुबलीचे जे हिस्से आहेत त्या ठिकाणी ते राहतात आणि त्याच हिश्श्यामध्ये स्वतःचं प्रतिबंध करायची पद्धत आहे. पूर्वी फक्त एक शाळेच्या शेजारी डीवायएसपी विश्वास पांढरे त्याच्या घराच्या शेजारी एक अर्धाभर एकर क्षेत्र स्मशानभूमी म्हणून फक्त पांढरे समाजासाठी ठेवलेलं होतं. तिथं पांढरे समाजाचे आता होतं का तिथं पांढऱ्यांचंच आहे ना फक्त पांढरे. मी शाळेला असल्यापासून फक्त पांढरे समाजाची तिथे एक स्मशानभूमी आहे. बाकी कुठल्याही समाजाची अशी स्मशानभूमी तिथं अजिबात नाही. ते दफन पण ते मुस्लिम जे समाज आहे ते बरोबर देतात. कारण ती मूळचं ही सगळी बरोबरलीच आहे. वार्ड नंबर 1 मुस्लिम समाज काय आतापर्यंत श्रीपूरची सुद्धा मुस्लिम समाज सगळं बरोबर माहित नाही सर. पण मला कसं आहे का त्या दिवशी पोलिस काय प्रेत अडवलं नाही माझ्यासमोर. मी त्यांनी बघितले त्यांनी जी शूटिंग काढली ती शूटिंग सुद्धा बघा. पोलिसांना ज्या वेळेला कळलं की पोलीस स्टेशनलाही प्रेत घेऊन चालले त्यावेळेला साहेबांनी जाऊन पुढे काहीतरी प्रेत अडवलं पोलीस स्टेशनला घेऊन चालला. हा परत क्लिप मध्ये काय म्हणतोय की आम्ही 11ला दहन करायला चाललो. ऍक्च्युली खरी परिस्थिती की तिथंच प्रेत जातानाच आम्हाला पोलिसांनी येऊन सांगितलं की तो आपण पोलीस स्टेशनला घेऊन प्रेत उभा करणार आहे म्हणजे आणि गरज वाटली तर तिथंच दहन करू. त्याची तिथं भाषा आहे. आपला भाऊ वारला आहे भावाची डिलिव्हरी काढायची तर आपलं आणखी करून कसं पार पडायची दिसायला मला त्याचा उद्देश काय. मी आज माझ्याकडे पुरावा नाही पण त्यानं तिथली जागा सुद्धा सैल पार्ट्यात त्याच्यापासून राहते ती जागा त्याची नाही. राहते ती जागा त्याची नाहीच. त्यांनी घरकुल बांधलंय सगळं केलं तिथं.
ती जागा त्या पांढऱ्या कुटुंबाची आहे आणि ज्याने खरेदी केलेली त्या पांढऱ्या कुटुंबाची जागा 6 गुंठ दुसऱ्या जागेवर आहे की जिथं त्यानं त्याची बातची करते. आता ही माळेवाडी सहन करतेच तिकडे ही माळेवाडी सगळं सहन केलंच की नाही. कुठं जातीचा विषय आला इथं मला सांगा. बरं त्याच्या घरात दिवे हा मेला तोच बघत होता देवीचं. मी इलेक्शन झाल्यावर मी स्वतः पूजाला मला बोललो होतं. आम्ही नवरा बायको दोघं गेलो पूजाला. कार्यक्रमाला सगळ्यात मोठा दिवस तर आहे आणि ही देवीचा कार्यक्रम किती गेले 10, 15, 20 वर्ष झालं चालू आहे. हा तोच मी तो वारलेला होता तोच मी तो ही वाजवत होता आणि तो काय जन्मजात आंधळा नव्हता. नंतर काहीतरी झालं त्यात तो आंधळा. तो काही जन्मजात आंधळा नव्हता पण व्यवहारिक एवढा पक्का होता की विचारायचं त्याला. आणि लोक ह्या कुटुंबाकडे आदरानच बघत होते कुठेही त्यात. आणि मी म्हणतो म्हणून तुम्ही ऐकू नका. तुम्ही 4 माणसं तिथं सोडा आणि चौकशी करा. आणि त्या कुटुंबात तिथून जाऊ नको म्हणून सुरुवातीची अट्रॉसिटी दाखल झाली. त्यांच्या भावातून भांडणं लागली. एक भाऊ तिथलं घर पाडून दुसरीकडे राहायला गेला तर त्याला ती वाटणी इथली नव्हती म्हणून बोरगावच्या हद्दीत येऊन राहिला. त्यांच्यातला सगळ्यात मोठा भाऊ आणि बाकीच्याला ती जागा तिथली दिलेली. आता भावाच्याच भांडणं झालेली आहे. तुम्हाला जर सांगितलं तू येत जाऊ पलीकडनं तुझा तिथनं रस्ता तिथनं. आता कालच्या मी त्या निवेदनात एक वाचलं काल दिलेलं की ते त्या कुटुंबाला कायमस्वरूपी रस्ता द्यावा. रस्ता ऑलरेडी आहेच ना. त्याने जागा घेतलेल्या त्याला रस्ता आहेच ना. त्याला कुणी अडवलं त्या रस्त्याला. काय म्हणजे जिथून काही गोष्टी जिथून घडतील ती मला माहित आहे पण मी पत्रकार परिषद त्याबद्दल मला काहीच बोलायचं. कुणी काय शिकवावं का मला कुणी काय माझ्या कानात सांगावं असू शकते पण नाही मला माहिती त्या ह्याच्यावर फिरायचं. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.